नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरतीमध्ये विचारण्यात आलेल्या मराठीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे अनालिसिस पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, विरामचिन्हांचा अचूक वापर केलेले वाक्य ओळखा व अचूक पर्याय निवडा. तर पहिले वाक्य आहे, आजी म्हणाली, महाभारत कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक. आता इथं क्वेश्चन मार्क मध्ये दिला आहे वाक्याच्या, तर वाक्याच्या मध्ये न देता वाक्याच्या शेवटी दिला पाहिजे, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. दुसऱ्यामध्ये काय चुकीचं आहे पाहूया. आजी म्हणाली, इथं स्वल्प कॉमा पाहिजे होता, कॉमा दिला नाही म्हणून हे पण चुकीचं आहे. इथं क्वेश्चन मार्क पाहिजे होता, क्वेश्चन मार्क नाही आहे म्हणून हे पण चुकीचं आहे. आजी म्हणाली, कॉमा पण दिला आहे. महाभारत कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक, क्वेश्चन मार्क पण वाक्याच्या शेवटी दिला आहे, म्हणजे हे 3 नंबरचं वाक्य योग्य आहे. आजी म्हणाली, इथे कॉमा पाहिजे होता, कॉमा दिला नाही म्हणून हे पण वाक्य चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणते वाक्य रीती भविष्य काळातील आहे. तर मी उद्या पुण्यात असेल, हे कोणतं, तर पूर्ण भविष्यकाळ दाखवते, हे पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. सर्वच कसे नाचतील हे विधान केलेलं आहे. तृप्ती चित्र बनवत राहील, बनवत आणि राहील या शब्दातून आपल्याला रीत दाखवली जाते, म्हणून हे काय रीती भविष्यकाळातील वाक्य आहे. तिसरा प्रश्न, खालील समानार्थी शब्दाच्या जोड्या दिल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा. पान, पर्ण दोन्ही समानार्थी शब्द आहेत. महेश, शंकर किंवा महादेव हे सर्व महादेवाचे समानार्थी शब्द आहेत. शत्रूलाच दुश्मन पण असे म्हणतात. त्यानंतर संहार आणि रक्षण मध्ये, संहार म्हणजे एखाद्याचा नाश करणे किंवा नष्ट करणे, रक्षण म्हणजे रक्षण करणे किंवा बचाव करणे. आता हे काय विरुद्धार्थी शब्द आहेत. आपल्याला चुकीचं विचारलं होतं, चुकीचा समानार्थी पर्याय, तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य आन्सर आहे. चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणते पुराण कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. आईने बाळाला झोपावले, हे कोणता प्रयोग आहे. इथं आईने, इथं म्हणजे कर्ता, कर्त्याला प्रत्यय लागला आहे म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. बाळ हे कर्म आहे, बाळाला प्रत्यय लागला आहे कर्माला म्हणजे कर्मणी पण प्रयोग नाही. तर जर प्रत्यय लागला असेल तर तो प्रयोग नसतो. राहिला कोणता, भावे प्रयोग. हे कोणतं भावे प्रयोगाचं वाक्य आहे, आपल्याला पुराण कर्मणी विचारलं, हे नाही. मग तो जेवण करतो आणि तो भराभरा चालतो, हे दोन्ही काय कर्तरी प्रयोगाची उदाहरण आहेत, कारण कर्त्याला कोणताही प्रत्यय नाही आहे, कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये आहे. आणखी काय इथं कर्मणी कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार असतात, एक सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. यापैकी कोणता आहे, तर तो जेवण करतो यामध्ये कर्म आहे का नाहीये, मग काय झाला हा अकर्मक कर्तरी प्रयोग. यामध्ये पण कर्म नाहीये, तो भराभरा चालतो. तर चालणारा कोण असं जर विचारलं तर तोच येतो, म्हणजे कर्ताच येतो. वाक्यामध्ये कर्म नाहीये, मग ह्या काय झाला अकर्मक कर्तरी प्रयोग. त्यानंतर नळे इंद्राशी असे बोली जेले, जेव्हा वाक्यामध्ये बोली जे, करी जे असे जे असणारे शब्द येतात ना, तेव्हा तो पुराण कर्मणी प्रयोग असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य आन्सर आहे. पाचवा प्रश्न पाहूया. समानार्थी शब्दाच्या समूहातील अयोग्य शब्दगट ओळखा. क्षय म्हणजे नष्ट होणे किंवा नाश होणे, ऱ्हास होणे, नाश होणे, ऱ्हास होणे, हे सर्व समानार्थी शब्द आहेत. शस्त्र, हत्यार, आयुध, आयुधला पण हत्यार असे म्हणतात, हे समानार्थी शब्द आहेत शस्त्राचे. शिवार, शेत, मळा हे सर्व शेताचे समानार्थी शब्द आहेत. कर, हस्त, पाणी, इथं कर आणि हस्त दोन्ही समानार्थी आहेत, कारण कर म्हणजे हात, हस्त म्हणजे पण हात, पण पाणी म्हणजे हात होत नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. सातवा प्रश्न, लवाने चंद्रकेतूचा घोडा धरला, प्रयोग ओळखा. आता लवाने हे कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय लागला आहे म्हणजे हा कर्तरी प्रयोग नाही, एक ऑप्शन कटला आपला. चंद्रकेतूचा घोडा धरला, आता कर्म पाहायचे आपला. धरला गेलेला घोडा म्हणजे क्रिया घोड्यावर व्हायली धरण्याची. आता घोड्याला प्रत्यय आहे का, नाही. घोडा कर्म आहे, कर्माला प्रत्यय नाही आहे, म्हणजे कोणता प्रयोग असेल, तो कर्मणी प्रयोग असेल. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. अवजड लाकूड डोक्यावर घेऊन तो 5 किलोमीटर पायी चालला, अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आता लाकूड, लाकडाची लिंग काय आहे, लाकूड हे नपुसक लिंगी आहे, त्या मार्फत आपला पुलिंगी किंवा स्त्रीलिंगी याचा कोणताही बोध होत नाही, म्हणजे लाकूड नपुसक लिंगी आहे. 9वा प्रश्न, खालीलपैकी भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा. विद्यार्थी अभ्यास करतो, त्याला हा रुमाल सोडावा लागतो, नळे इंद्राशी असे बोली जेले, बोली जे करी जे आताच पाहिलं आपण, हे कोणता
पुराण क्रमणी कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. रामाने इथं ने म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. रावणास रावणाला प्रत्यय लागला आहे म्हणजे कर्मणी प्रयोग नाही. आता राहिला भाव्य प्रयोग म्हणजे हे काय भाव्य प्रयोगाचं उदाहरण झालं. 10वा प्रश्न पाहूया. त्याने असंख्य चुकी केल्या येणार नाही, चुके केल्या पण नाही, चुका केल्या तर हे योग्य आहे. आता इथं पण चुकाच आहे पण दुसरा उकार आहे. जेव्हा जेव्हा पहिल्यांदा शब्द येतो त्याला पहिला उकार असतो. जर दुसरा शब्द असेल तर इथं दुसरा उकार असेल हे लक्षात ठेवायचं. याला काही अपवाद पण आहेत या नियमाला. 11वा प्रश्न. खालील पर्यायी उत्तरातील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्यायी उत्तर कोणते? तर आघाडी, आघाडीचा विरुद्धार्थी अंत होतो का नाही? आघाडीचा विरुद्धार्थी पिछाडी होतो. उदार, आळशी, आळशीचा विरुद्धार्थी उदार होत नाही, हे पण चुकीचं आहे. इहलोकचा विरुद्धार्थी परलोक होतो, परदेश नाही. आगंतुकचा विरुद्धार्थी आमंत्रित, बरोबर आहे. आमंत्रित म्हणजे ज्याला आमंत्रण दिल्यानंतर आलेले पाहुणे. आगंतुक म्हणजे आमंत्रण न देता आलेले पाहुणे. आपल्याला विरुद्धार्थी विचारलंय. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे? मुलगा शाळेत जातो हा वर्तमान काळ आहे, हे योग्य आहे. माझा अभ्यास पूर्ण झाला, क्रिया इथे पूर्ण झाली आहे भूतकाळामध्ये, हा भूतकाळ, हे पण योग्य आहे. प्रयत्न करा म्हणजे यश मिळेल, यश मिळण्याची क्रिया ही भविष्यकाळातील असते, म्हणून हा भविष्यकाळ हे पण योग्य आहे. मी भारताचा नागरिक आहे, हे वाक्य विधान आहे, विधान हे वर्तमान काळात असतं, हे चुकीचं आहे, भूतकाळ नाही. इथे जर भारताचा नागरिक होतो असं जर असलं असतं तर मग भूतकाळ झाला असता. 13वा प्रश्न. खालील वाक्यातील कर्म कोणते आहे? त्याची गोष्ट लिहून झाली. आता त्याची हा तर कर्ता आहे, हे येणार नाही म्हणजे एक ऑप्शन कटलं. आता क्रियापदाला प्रश्न विचारायचा, काय लिहून झाली? तर गोष्ट लिहून झाली. आपल्याला उत्तर काय गोष्ट मिळते म्हणजे वाक्यात कर्म हा गोष्ट आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आन्सर आहे. तो फार सुंदर चित्र काढतो. विधानार्थी वाक्याचे पुढीलपैकी योग्य उद्गारार्थी वाक्य ओळखा. उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह असतं. फक्त एकाच वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आहे ते म्हणजे पहिल्या. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. पर्यायी उत्तरातून संयुक्त वाक्य ओळखा. तेथे अशोक वनात त्याने सीतेला पाहिले. आता संयुक्त वाक्य केव्हा होतं? जेव्हा दोन वाक्य ही उभयान्वी अवययाने जोडलेले जातात तेव्हा. आता इथे कोणतेही उभयान्वी अवयव वापरला आहे म्हणजे हे पण येणार नाही. त्याने परत येऊन श्रीरामचंद्रांना निवेदन केले. याच्यामध्ये उभयान्वी अवयव नाही म्हणजे हे पण वाक्य नाही आहे. हनुमान सीताशुद्धीसाठी लंकेस गेला व तेथे त्याने अशोक वनात सीतेला पाहिले आणि परत येऊन त्याने श्रीरामचंद्रांना ते निवेदन दिले. आता इथे दोन उभयान्वी अवयव आहेत, एक म्हणजे व आणि दुसरा म्हणजे आणि. यामुळे दोन वाक्यांना जोडण्यात आला आहे म्हणून हे काय संयुक्त वाक्य झालं. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. 16वा प्रश्न. वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास डॅश असे म्हणतात. जो क्रिया करतो त्याला कर्ता असे म्हणतात. तर सर्वनाम कोणकोणते? तो, ती, ते, जो, हा ही सर्व सर्वनामे आहेत. कर्म ज्याच्यावर क्रिया होते त्याला कर्म असे म्हणतात. 17वा प्रश्न. श्याम वर्गात कधीच गैरहजर राहत नाही. अधोरेखित शब्दाचा समास कोणता आहे? तर हा अव्ययीभाव समास आहे. कारण यामध्ये पहिला जे शब्द आहे तो महत्त्वपूर्ण आहे. जर पहिला शब्द महत्त्वपूर्ण असेल तर त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात. द्वंद्व समास कशाला? त्यामध्ये दोन्ही पदे ही महत्त्वाची असतात. जसे की आई वडील, बहीण भाऊ यामध्ये दोन्ही पण महत्त्वाचे आहेत, आई आणि वडील. त्यानंतर 18वा प्रश्न. अधोरेखित शब्दाचा समास कोणता आहे? 5-10 रुपयांनी त्याचे काय होणार? आता इथे काय आपल्या संख्या दिली आहेत 5 आणि 10, मग हा कोणता? संख्यावाचक विकल्पार्थक समास आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं आन्सर आहे. 19वा प्रश्न. तम या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? तर तम म्हणजेच काळोख, तिमिर किंवा अंधार. नभ कशाला म्हणतात? तर आकाशाला नभ किंवा आभाळाला नभ असे म्हणतात. हे येणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आहे. 20वा प्रश्न. खालीलपैकी कोणते दासी या शब्दाचे अनेक वचन आहे? तर दासीचं अनेक वचन दासीच होतं, त्याचं अनेक वचन होत नाही. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. या सेशनच्या PDF साठी टेलिग्राम चॅनल आहे सर्वज्ञ एज्युकेशन, या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.